कोणाची भूमिका असेल तर आपली आहे. हे जे ऑनलाईन दिसतं ना, ऍप दिसतो तुम्हाला, ऑनलाईन भरती प्रक्रिया दिसते, त्याचं श्रेय सगळं भारतीय मजदूर संघाचं आणि माझं आहे. पहिल्यांदा जेव्हा मी कामगार सल्लागार समिती त्या ठिकाणी सल्लागार समितीमध्ये गेलो, अहो म्हटलं सगळं कॉम्प्युटरचं युग आहे, सगळं कॉम्प्युटर दिसतंय, मग आपलं का दिसत नाही? त्यामुळे ऑनलाईन भरती प्रक्रिया आपण चालू केली. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक महासंघ असेल, भारतीय मजदूर संघ असेल, त्याची भूमिका. मोबाईल ऍप कोणी काढला? गुलाम साहेब आहेत, आज त्यांना आज मला भेटतात. त्या ऍप मध्ये आपली महत्वपूर्ण भूमिका आहे की तो ऍप आपण काढला. आपण भरती राबवणं, ट्रान्सफर करणं हे काय संघटनेची काम आहे. त्यासाठी अधिकारी नेमून दिलेत ना. हा, तो जर अधिकारी काय चुकीचा करत असेल सांगा ना, आपण त्याला जाब विचारू, त्या डोक्यावर मीडिया वाटून काम करू. पण अधिकाऱ्यांना पैसे देऊन काम करणं हे आपल्याला तत्वावर बसत. पण काही जणांना वाटलं पैसे दिले की भरती होते, आणि त्या विशिष्ट संघटना फक्त या मंडळाचं बाजारीकरण करण्यासाठी जन्माला आली. आणि महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात उदाहरण आहे, बरीच उदाहरण आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी एक संघटना काम करते. आणि विशेष म्हणजे मलाच कळत नाही की महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ किंवा लोक आपण आंदोलन महिना 2 महिन्यात 3 महिन्याला आंदोलन लावायचो आपण. बैठका किती लावायचो आपण? महिन्याला 2 महिन्याला बैठका व्हायची आणि तुम्ही सगळे बैठक असायचे. मला आठवत आहे एक बैठक मी एकट्याने केली अशी झाली नाही, किंवा आमच्या पदाधिकाऱ्यांनी केली का. जे काय असेल ते ओपन असायचं, जे काय असेल ते ओपन. कारण की महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ असेल, भारतीय मजदूर संघ असेल, तर काय धंदा करण्यासाठी आम्ही आलो नाही, तर कामगारांचं सुरक्षा रक्षकांचं जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही हे काम करतो. मग सांगा काय झालं काय नाही. पण नियम पाहिले पाहिजे, शिस्त पाहिले पाहिजे. मी किती वर्ष सांगतोय अकाउंट ओपन करा, सांगतोय की नाही अकाउंट ओपन करा. मी 2-3 वेळा ओरडलो, पण कारण की हा जनतेचा पैसा आहे. तुम्ही दिलेला पैसा हा जनतेचा पैसा, समाजाचा पैसा आहे, आणि तो योग्य ठिकाणी योग्य वेळी खर्च झाला पाहिजे. तुम्ही वर्गणी दिली, मी खिशात घालून घरी घेऊन जायचं, असा याचा धंदा चालत नाही. आमचं म्हणणं असंच होतं, तुझ्या जिल्ह्याचे पैसे जिल्ह्यात राहिले पाहिजे. जे प्रदेशाला द्यायचे 50% ते प्रदेशाला द्या. काही लोकांनी काय केले, आपल्या सापडला पैसे. अहो खर्च करायचं बँकेत काढा तुम्ही, का त्याचा हिशोब राहतो. कारण की जेव्हा आपण 500 रुपयाची पावती पाडतो, 1000 रुपयाची पावती पाडतो किंवा देणगी घेतो, वार्षिक सभा घेऊ, त्याचा हिशोब पण आपण दिला पाहिजे. तर चालणार कसं? पण त्या भूमिकेला काही जणांचा विरोध होता. काही जणांनी स्वतःच्या बँक खात्यावर पैसे घेतले, काही जणांनी स्वतःकडे पैसे घेतले. मी आमचं असं म्हणणं आहे की बाबा लागेल तेवढे पैसे घ्या तुम्ही, प्रवासाला लागतायत घ्या, चहा पाण्याला लागतायत घ्या, सगळ्याला घ्या पैसे, परंतु तुझा हिशोब ठेवला पाहिजे. आज या ठिकाणी फुल आणलं, अगरबत्ती आणली, पाणी आणलं, सांगतो की बाबा रुपये जमा, 10 हा ठोकताळा मांडणं गरजेचं आहे. तर सभासदांची तुम्ही विश्वासात आमच्या शेवटी तुम्हाला जवळ उत्तर आमचा भाग आहे. मध्ये मी विषय मांडायचो, आपण 3 साहेब पाहिजे, एकापेक्षा काढताना आले पाहिजे. त्यातच चहा लागला, कारण मी कोण खर्च करणार. स्वतः मी माझी जर खर्च करायला गेलो तर मी उद्या कुठून तरी पैसे काढणार. मग हे संस्कृती का असते, सगळ्याचे पैसे आपण का घेतो माहितीच नव्हतं. हा पावती काढली का, कशासाठी, काय, इंटरेस्ट साळुंखे साहेब वेगवेगळे व्यक्तिमत्व, त्यावेळेस सगळं द्यायचं. आज आमच्या प्रदेशमध्ये 4 जण आहेत, कोषाध्यक्ष, अध्यक्ष आहे, कार्याध्यक्ष आहे, उपमहामंत्री आहे. कोल्हापूरला बैठका होतात आणि तिकडे ठोकताळा मांडला जातो. मागच्या वेळी आपण घड्याळ वाटलं होतं, मला काहीतरी वाटलं होतं, मला स्वीट वाटलं होतं, आता हा पैसा आपलाच होता, नाही ना शिल्लक आहे, आपण वाटला दिवाळीला काहीतरी आपल्या कार्यकर्त्यांना गिफ्ट द्यावी. त्यामुळे अशा प्रकारची विधायक कार्य करण्यासाठी फंड हवा असतो.
आणि फंड जर राजकीय लोकांकडून घेतला तर त्याचा बांधणी होते. आपली संघटना ही अराजकीय संघटना आहे. आपल्या कुठल्याही पक्षाशी काही संबंध नाही. काँग्रेसवाला आपला, राष्ट्रवादीला आपला, भाजपवाला आपला, कम्युनिस्टवाला आपला. आपल्याला पक्षीय राजकारणात जायचं नाही. प्रत्येकाची मतं वेगळी असतील. असं असताना आपण कुठल्या पॉलिटिकल पक्षाचे भिंदे नाही. जर आपण फंड घेतले एका पक्षाकडून तर त्याचं ऐकावं लागेल आपल्याला. आज आपण अशा अवस्थेत आहोत की आपण खाडेसाहेबांसमोरही आपण करू शकतो किंवा विश्वजित कदमांसमोर किंवा एखाद्या आर पाटलाच्या मुलांसमोर कुणासमोर आंदोलन करू शकतो आणि सांगू शकतो की हे असं झालं पाहिजे. त्यामुळे आपली आर्थिक व्यवस्था ही आपण उभी करतोय. आणि ती कशा जीवावरती? आपल्या जीवावर, तुमच्या जीवावरती. आणि मला सांगा, आपली घेऊन आल्यापासून आपल्या जीवनात काय बदल घडले नाहीत का? कपड्याचा विषय असेल, ऍक्च्युली किट दिलं होतं, बॅग दिली कोविडच्या काळात 1-2,000 आपण भत्ता द्यायला होता. कोविड भत्ता 1,000 रुपये कोणामुळे शक्य झालं? बोनस वाढ असेल, पगार वाढ असेल, कोणामुळे शक्य झालं? 7 वर्ष पगार वाढ नव्हती मागच्या वेळी, मला असं आठवतं. पण एका संघटनेला आवाज उठवला नाही कारण त्या संघटना भरती करत असल्यामुळे त्या अधिकाऱ्याच्या निंद्या संघटना. मला तुम्ही सांगाल तर मुलावरचं गजूर धरा मी कमी करणार. आता आम्हाला भेट आहे, आपलं कामच केलं नाही, वो पैसे खाल्ले नाहीत, आपला 4 पोरं लावायची नाही. आपला उद्देश साफ आहे. तुमच्या सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे, तुमच्यावरती अन्याय झाला नाही पाहिजे, 8 तासाची ड्युटी झाली पाहिजे, त्याला ओव्हर टाइम मिळाला पाहिजे, तुम्हाला जे पीएफ आहे, एसआयसी आहे, ग्रॅज्युटी आहे ते तुम्हाला मिळालं पाहिजे, इन्शुरन्सचे फायदे मिळाले पाहिजे आणि तुमची ड्युटी वटमध्ये राहिली पाहिजे. कोणी पण याची टपरी मारायचं तर बोर्डाची सिक्युरिटी गार्ड होतं तर वॉचमॅन सारखी आपली अवस्था करते. मागच्या वेळी आम्ही सांगितलं की प्रत्येकाला सन्मानानं राहता आलं पाहिजे अशी व्यवस्था केली पाहिजे. कॅबिन नव्हतं, मला आठवतंय संग्राम पाटील आहेत, आपण कॅबिनसाठी पाठपुरावा घेतला, किती ठिकाणी आपण काम केलं. आणि विषय हेच आहे की कोणतं काम आहे हे सांगा, परंतु या देशाला कुठीचा शापच आहे. कोणी किती काम करते आणि काय करणार तिकडे जाऊन ते अध्यक्ष होऊ शकत नसतात. आणि तिथे एक चालकांना वर्तन ती आहे, म्हणजे एकटाच सगळं माझ्या गोळा करायचं आणि त्यामुळे ही अवस्था आहे. आपण चांगल्या काम करतो. मला संग्रामने सांगितलं, आता मी पण इच्छुक होतो. काय म्हणतात, काय शेवटी बघा माझं बिझनेस सेट आहे, माझं सगळं बघितलं वांगलेलं आहे, मला या गोष्टी काही गरज नाही. आज पण 2 क्लायंट अटेंड केलं असतं, मला 1,500 मिळून गेले असते. मग मी म्हटलं ठीक आहे, ज्याच्यासाठी करतो त्यांना जर किंमत नसेल तर करायचं लक्षात. पण संग्राम पवार साहेब यांनी मला आग्रह केला की नाही साहेब या लक्षात आता काही 500 दिवस येणार आहे. बदलीला जो गेला ताकदीचा माणूस लोखंडे त्याच्या घरी मी 2 वेळा जाऊन मला वाटतं हात पाय तुटला होता. आता त्याची बदली का करायची नाही? कारण की तो आहे ड्रिंकर, त्याला 1000 वेळा सांगितलं चालू शकतो. आता पाय वाटली पैसा कुणाचं बरं झालं सांग. नको आहे ना, दारूला पुढे राहणार आपण कसं बदली करणार? मग त्या दुसऱ्या संघटनेला गेला त्याला घरी वाईट नव्हता, त्याला घरी जाऊन समजवलं 2 वेळा गेलो.